तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी त्याच्यामध्ये आपला विषय आहे सामान्य विज्ञान. तर त्याचा स्वाध्याय प्रश्नोत्तर जे आहे तर ती आपण बघणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर याच्यामधले सगळी प्रश्नोत्तर या स्वाध्यायातली आपण बघणार आहे. तर पहिलं बघा इथे दिलेलं आहे जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्री, दृश्यकेंद्री, सूक्ष्मजीव यांचं वर्गीकरण विटाकर पद्धतीनं काय करायचं आहे, मांडायचं. त्याच्यासाठी काय करायचं, मुख्य प्रकार आहे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवाचे दोन प्रकार आहेत, आदिकेंद्री आणि दृश्यकेंद्री. तर आदिकेंद्रीमध्ये फक्त एक पेशी येतात आणि त्यातला सृष्टी आहे, सृष्टी मोनेरा, आणि सृष्टी मोनेरामध्ये येतो जीवाणू. तर आपण यातलं काय केलं, जीवाणूला वर्गीकरण केलं त्याचं विटाकर पद्धतीनं. आता दुसरा प्रकार आहे दृश्यकेंद्रिकी. दृश्यकेंद्रिकीमध्ये दोन प्रकार आहेत, एक पेशी आणि बहुपेशी. तर एक पेशीमध्ये सृष्टी आहे, सृष्टी प्रोटिस्टा, त्याच्यामध्ये हे दोघं येतात, आदिजीव आणि शैवाल. तर ह्या दोघांचं सुद्धा आपण वर्गीकरण केलं, आदिजीव आणि शैवाल. त्यानंतर बहुपेशीमध्ये येणार आहे सृष्टी कवक आणि त्याच्यामध्ये येणार आहे कवक. तर हे आपण कुठल्या पद्धतीनं केलं, हे आपण विटाकर पद्धतीनं काय केलं, मांडलं, तक्त्याच्या स्वरूपात मांडलं आपण. आता सजीव, आदिकेंद्री, दृश्यकेंद्री हे सगळं आहे, कवके इथपर्यंत, यांच्या साह्याने पंचसृष्टी वर्गीकरण करा. आता हा तक्ता आपल्या पुस्तकात आहे तसा आहे. तर आपण काय करणार आहे, सजीवमध्ये दोन प्रकार येणार, आदिकेंद्री आणि दृश्यकेंद्री. आदिकेंद्रीमध्ये एक पेशी आणि मोनेरा. दृश्यकेंद्रीमध्ये दोन प्रकार, एक पेशी आणि बहुपेशी. त्याच्यामध्ये प्रोटिस्टा, एक पेशीमध्ये कोण येणार, प्रोटिस्टा, आणि बहुपेशीमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी. तर असा हा तक्ता तुम्ही काय करायचा आहे, पूर्ण करायचा. ओके. त्याच्यानंतर माझा जोडीदार शोधा, म्हणजे योग्य जोड्या जुळवायच्या. त्याची उत्तर आता मी इथं समोर देतोय. कवकाचं उत्तर आहे कॅन्डिडा, प्रोटोझोआ अमिबा, विषाणू बॅक्टेरिओफेज. त्यानंतर शैवाल आहे क्लोरेला, जीवाणू आहे आदिकेंद्री. ह्या पद्धतीनं जोड्या जुळवायच्या. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, दिलेल्या विधानामधलं चूक की बरोबर ते सांगायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर एक एक बघूया आपण. पहिला आहे लॅक्टोबेसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहे. तर हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. तर लॅक्टोबेसिलाई हे उपद्रवी नसून उपयुक्त आहेत, आपल्यासाठी फायद्याचे जीवाणू आहेत. हे जीवाणू दुधाचं रूपांतर दह्यात करण्यासाठी मदत करतात, तसेच आरोग्यासाठी आणि आपल्या पचन संस्थेसाठी फार फायदेशीर असतात. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे, ते आपल्याला उपयोगीच आहे. कवकांची पेशी व्यक्तिका कायटिन पासून बनलेली असते. तर हे बरोबर आहे. कवकांची पेशी व्यक्तिका ही कायटिन नावाच्या गुंतागुंतीच्या शर्करेपासून बनलेली असते. ओके. ही व्यक्तिका कवकांच्या पेशीला कडकपणा आणि संरक्षण प्रदान करते. तर हे बरोबर आहे. अमिबा छद्मपादाच्या साह्याने हालचाल करतो. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. अमिबा हा एक पेशीय आदिजीव आहे. त्याच्या हालचालीसाठी किंवा अन्न पकडण्यासाठी विशिष्ट अवयव नसतात. तो आपल्या पेशीद्रव्याचा भाग पुढे ढकलून छद्मपादाच्या साह्याने छद्मपाद तयार करतो आणि त्याच्याच साह्याने तो हालचाल करतो. तर हे विधान बरोबर आहे. प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो. तर हे चुकीचं आहे. प्लाझ्मोडियममुळे हिवताप हा रोग होतो. तर अमांश हा रोग अँटीमिबा हिस्टोलिका या आदिजीवामुळे होतो. ओके. तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. तर हे चुकीचं आहे, थोडासा फरक आहे. टोमॅटो विल्ट हे विषाणूजन्य आहे, विषाणूमुळे होणारा रोग आहे. हा रोग टोमॅटो विल्ट या व्हायरसमुळे, म्हणजे या विषाणूमुळे होतो. त्याच्यानंतर पुढे असं आहे, उत्तरे लिहा आहे. तर विटाकर वर्गीकरणाचे फायदे. आता हे पुस्तकात आपलं डायरेक्ट नाही आहे, आता आपण तयार केलेले आहेत. तर रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती अतिशय वैज्ञानिक व स्वीकारार्ह ठरलेली आहे. त्याचे फायदे खालीलप्रमाणे. आदिकेंद्री आणि दृश्यकेंद्रीचे वर्गीकरण. आदिकेंद्रीय सजीवांना इतर सजीवांपासून पूर्ण वेगळे करून सृष्टी मोनेरामध्ये स्वतंत्र स्थान दिलेलं आहे. ते अतिशय योग्य केले त्यानं. एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवांचं वर्गीकरण. एकपेशीय दृश्यकेंद्रीय सजीवांसाठी सृष्टी प्रोटेस्टा हा स्वतंत्र गट केल्यामुळं संभ्रम जो आहे तो दूर झालेला आहे. कवकांचे स्वतंत्र स्थान. कवकांचे पोषण मृतोपजीवी असते, त्यांच्यात हरितद्रव्य नसते. वनस्पतींपेक्षा त्यांचे गुणधर्म वेगळे असल्यामुळे त्यांना स्वतंत्र सृष्टी देण्याचं काम या विटाकरनं केलं. उत्क्रांतीशी सुद्धा संबंध आहे. ही पद्धती सजीवांच्या साध्या रचनेकडून जटिल रचनेकडे, उत्क्रांती म्हणजे हळूहळू होत गेलेले बदल, यावर आधारित आहे. त्यामुळे हे सगळे त्याचे काय आहेत, फायदेच आहेत. तर हे लिहू शकता तुम्ही. विषाणूंची वैशिष्ट्ये. विषाणूंचं काय, विषाणू अतिसूक्ष्म आकार. तर विषाणू हे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर मांडले जातात. म्हणजे दोन्हीच्या बरोबर मधला जीव असं त्याला मानलं जातं. विषाणू अत्यंत सूक्ष्म असून ते फक्त आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच दिसतात.
कारण त्यांचा आकार जो आहे तो 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका असतो. स्वतंत्र पेशी रचना नसते. विषाणू हे पेशीच्या स्वरूपात नसतात. ते केवळ DNA किंवा RNAच्या जनुकीय द्रव्याचा एक लांब धागा असून त्यावर प्रथिनांचं आवरण असतं. परजीवी जीवन विषाणू केवळ वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्येच राहू शकतात आणि ते स्वतःची प्रतिकृती तयार करतात. यजमान पेशीबाहेर ते केवळ एक रासायनिक कणांसारखं निर्जीव असतात. पण जेव्हा ते सजीवाच्या शरीरात जातात तेव्हा ते सजीव होतात आणि आपल्यासारख्याच पेशी तयार करून जे मूळ पेशी आहे सजीवाची त्या नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच हा रोगकारक आहे. विषाणू वनस्पती व प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर रोग करण्यास कारणीभूत ठरतात. टोमॅटो विल्ट व्हायरस असेल, पोलिओ असेल, इन्फ्लुएन्झा असेल, ते सगळे विषाणूंचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे कवकांचे पोषण कसे होते. मृतोपजीवी पोषण. कवके पोषण कसे करतात. कवकांमध्ये हरित लवक नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ते परपोषी असतात. अन्न शोषणाची प्रक्रिया. कवके सडणारे सेंद्रिय पदार्थ, मृत वनस्पती व प्राण्यांचे अवशेष यावर जगतात. मृत अवशेषांमधील कार्बनयुक्त संयुगांचं विघटन करण्यासाठी कवके काय करतात, पाचक रस सोडतात आणि तयार झालेले द्रावण स्वतःच्या पेशीभित्तिका वाटे शोषून घेतात. याच प्रक्रियेला काय म्हणतात, मृतोपजीवी पोषण. त्याच्यानंतर पुढे आहे मोनेरा सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो. मोनेरामध्ये एकपेशीय आणि आदिकेंद्रीय यांचा समावेश होतो. सर्व प्रकारचे जीवाणू म्हणजे लॅक्टोबॅसिल आहे, त्याच्यानंतर क्लॉस्ट्रिडियम टॅटिनी, हे सगळे जीवाणूंची नावं आहेत, तर हे त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर नीलहरित शैवाल उदाहरणार्थ ॲनाबिना आणि नॉस्टोक, तर यांचा सगळ्यांचा समावेश होतो. त्यांचं मुख्य वैशिष्ट्य काय असतं, हे सजीव एकपेशीय असतात, स्वतःचे पोषण स्वतः करू शकतात किंवा परपोषी सुद्धा असतात. यांच्यात स्पष्ट केंद्रक किंवा पटलबद्ध पेशी अंगकं असत नाहीत. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे जस्ट अ मिनिट. आता इथे याच्यामध्ये ओळखा पाहू मी कोण हा क्वेश्चन आहे, इथे प्रश्न आहे. तो ओळखायचा आहे की तो कोण आहे ते ओळखायचं आहे. मला केंद्रक प्रटलद्रव्य किंवा पेशी अंगके नसतात. आता याचं उत्तर विषाणू पण येऊ शकतं, आदिकेंद्रिकी किंवा जीवाणू येऊ शकतं. पण तुम्ही हे विषाणू जे उत्तर आहे ते परीक्षेमध्ये लिहू नका, कारण बरेच शिक्षक जे आहेत ते इथं ॲक्सेप्ट करणार नाहीत. तर तुम्हाला 2च ऑप्शन आहेत, आदिकेंद्रिकी विषाणू पण बरोबर आहे, पण टीचर बऱ्याचदा वेळा त्यांचं तसं अंडरस्टँडिंग नसेल तर ते तुम्हाला चुकीचं देतील. त्यामुळे काय म्हणा, आदिकेंद्रिकी सजीव किंवा जीवाणू. त्यामुळे त्यांना सुद्धा विषाणू बघा हे पेशीच्या स्वरूपात नसतात, त्यामुळे त्यांना केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. पण पर्यायी उत्तर म्हणून तुम्हाला आदिकेंद्रकी देखील लिहिता येतं, कारण त्याचं पटलबद्ध केंद्रक आणि अंगके नसतात. परंतु पूर्णपणे प्रटलद्रव्य नसणे हे विषाणूंचं सुद्धा लक्षण आहे. त्यामुळे विषाणू पण करेक्ट आहे, पण तुम्ही स्वाध्यायासाठी काय करा, आदिकेंद्रीय सजीव किंवा जीवाणू असेल. मला केंद्रक प्रतद्रव्य पटलयुक्त पेशी अंगके नसतात, दृश्य केंद्रकीय सजीव म्हणायचं. ज्या सजीवांमध्ये स्पष्ट पटलबद्ध केंद्रक व वाढलेले पेशी अंगके असतात त्यांना दृश्य केंद्रकी म्हणतात. याच्यामध्ये आदिजीव, कवके, वनस्पती हे सगळे येतात. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात, त्याचं उत्तर काय येणार आहे, कवके. कवकांमध्ये हरित लवक नसल्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ते मृत किंवा सडणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या सेंद्रिय कार्बनी पदार्थातून अन्न शोषून घेतात, म्हणून त्यांना मृतोपजीवी म्हणतात. त्याच्यानंतर पुढे आहे माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते, तर जीवाणू किंवा आदिजीव. तर हे दोन्ही उत्तर लिहू शकता. अनुकूल परिस्थितीत जीवाणू आणि अमिबासारखे एकपेशीय सजीव अतिशय वेगाने पेशींचे 2 समान भाग करून अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात, ज्याला द्विखंडन असं म्हणतात. मी माझ्यासारखीच प्रतिकृती निर्माण करतो, तर कोण आहे तो, विषाणू. तर विषाणू जेव्हा एखाद्या जिवंत यजमान पेशीमध्ये म्हणजे एखाद्या प्राण्याच्या शरीराच्या पेशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते त्याच्या पेशी यंत्रणेचा वापर करून स्वतःसारख्याच असंख्य प्रतिकृती तयार करतात आणि ज्या मुख्य पेशी आहेत सजीवांच्या त्या नष्ट करतात. म्हणून अतिशय घातक आहे विषाणू. माझं शरीर निरावयवी आहे व हिरव्या रंगाचं आहे, तर कोण, शैवाल. शैवालचे शरीर थॅलॉइड म्हणजेच निरावयवी असते. त्यांना मूळ, कोड, पानं यापैकी कुठलेही अवयव नसतात. तसंच त्यांच्या पेशीमध्ये हरित लवके असल्यामुळे ते हिरव्या रंगाचे दिसतात व प्रकाश संश्लेषण करतात. आता आकृत्या काढायच्या आहेत. पहिला आहे जीवाणूंचे विविध आकार, तर हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर ही आकृती तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये काढू शकता. ओके. दुसरं आहे पॅरामेशियम. पॅरामेशियमची ही आकृती आहे आणि याच्यात नावं दिलेली आहेत, सिलिका, रिक्तिका, पेलिकणा, सूक्ष्म केंद्रक, पेशीद्रव्य. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे बॅक्टेरिओफेज. ओके. तर ही त्याची आकृती आहे तिसरी. तर ही आकृती बघून तुम्ही काय करू शकता, त्याचा आकृती आहे त्याप्रमाणे काढू शकता. तिन्ही आकृत्या दिलेल्या आहेत. आकारानुसार चढत्या क्रमाने जातात. चढत्या क्रमाने म्हणजे काय, सर्वात लहान त्याच्यापेक्षा मोठा, याला काय म्हणणार, चढता क्रम.
तर सगळ्यात लहान कोण असतो? विषाणू. तुम्ही फक्त नावं लिहा, सर्वात लहान असतो. त्याच्यापेक्षा मोठा जीवाणू, कवक, शैवाल, एवढंच लिहा तुम्ही. नावं फक्त लिहा. विषाणूंपासून सुरुवात करायची. पहिला लिहायचं विषाणू, त्याच्यानंतर दुसरं लिहायचं जीवाणू, तिसरं कवक आणि चौथं शैवाल. ओके, हे फक्त तुम्हाला अधिक माहितीसाठी दिलेलं आहे. तुम्ही फक्त एकाखाली एक चढत्या क्रमाने, आकारानुसार चढत्या क्रमाने नावे खालीलप्रमाणे: विषाणू, जीवाणू, कवक आणि शैवाल. तर ह्या पद्धतीनं ते लिहायचं. तर इथे आपला जो पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय आहे तो इथं पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचे स्वाध्याय आहेत तर त्याची प्रश्न उत्तरं बघूया.